किराणा बजेटची रील टाकल्यावर काही जण मला विचारतात आपल्या जवळचा किराणा तिकडे मिळतो का? तर हो, सगळा किराणा इकडे मिळतो. कुठे तर चला सांगते. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये. तर मी आज या शॉपमध्ये गेलेली कारण की माझ्या टिकल्या सगळ्या संपलेल्या आणि मला पेनाने मी टिकली लावत होती, त्यामुळे मला गरज होती. तर हे आहे आदिल शॉप. यांच्या बऱ्याच ब्रँचेस आहे आणि या आदिल शॉपमध्ये आपल्या इंडियाचा A to Z सर्व किराणा मिळतो. म्हणजे अगदी सगळं बारीक सारीक गोष्टी इंडियाचा सगळा किराणा मिळतो. आणि सर्वात मला जास्त आवडतं ते म्हणजे ह्या ज्यावेळी दुकानामध्ये गेलं ना की आपसुकच कानावरती मराठी भाषा पडते, कारण आपली महाराष्ट्रातली लोकं इकडे खूप जणं राहतात आणि इंडियाचा सर्व किराणा मिळत असल्यामुळे सगळे ऑलमोस्ट इकडे शॉपिंग करतात. त्यामुळे आणि पण मी टिकल्यांसाठी स्पेशली गेलेली, कारण मी यांच्या एका ब्रँचला टिकल्या पाहिलेल्या, पण मी ज्या दुकानात गेली तिकडे नेमक्या टिकल्या नव्हत्या. मग थोडंफार असंच खरेदी केलं आणि मला तांदळाचं पीठ हवं होतं, कारण इकडे तांदळाचं पीठ हे फ्रेश गिरणीवरती लावत असतात आणि मग ते मी घेतलं विकत आणि मग मी आली. पण मला टिकल्या हव्याच होत्या. मग तिथंच थोड्याशा अंतरावरती एक फुलांचं दुकान आहे आणि अबुधाबीमध्ये मला फक्त ती 2च दुकानं माहिती आहेत की तिथं गजरा, देवाची फुलं वगैरे सगळी मिळतात. अजून काही असतील तर माहिती नाही. आणि इथे टिकल्या ना ऑनलाईन मिळतात, पण ऑनलाईन टिकल्या घेताना नको तो गट्टा असा पूर्ण येतो आणि 40 दिराम म्हणजे 1000 रुपयाच्या टिकल्या येतात त्या आणि वेस्टेड असतात, काहीच नाही. म्हणजे मला असं वाटतं मी जर तुळशीबागेत गेली ना तर 1000 रुपयात मी पूर्ण ढीग आणेन टिकल्यांचा. पण काय आहे, आता इकडे थोडं सगळं ते महागच मिळतं आणि म्हणून मी टिकल्यांसाठी गेलेली. कारण मी आता दाखवते ना या छोट्या पॉकेट, ते एक पॉकेट मी 3 दिरामला घेतलं, म्हणजे ते पण 75 रुपये झाले. बघायला गेलं तर सगळेच महाग असतं. आणि हो, तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा.